सुरुवात करायची का सर? हो, करू शकता ना. एकच जण आले अजून. येतील आणखी एक जण. बर. सुवर्णाताई, आपण व्हिडिओ ओपन करूया का? हो मॅडम, चालू करायला सांगतो. हे व्हिडिओ ओपन ठेवा तुमचा, म्हणजे मग एक एक मिनिट हा. आपण आतापर्यंत काय काय शिकलो होतो निसर्गोपचारामध्ये? कुठल्या कुठल्या चिकित्सा पद्धती आपल्या झाल्यात? कुठल्या कुठल्या चिकित्सा पद्धती झाल्यात? म्यूट आहात तुम्ही, म्यूट आहात. मातीचे प्रकार पाहिले. मातीची चिकित्सा पण झाली आपली, हम्म. बरोबर आहे ना? हो. आणि एका पिरियडला नव्हते मी तुमच्या. बर, आता आपण मर्दन चिकित्सा बघूया मग. हम्म. चालेल. तर मर्दन चिकित्सा म्हणजे आपण, म्हणजे निसर्गोपचारामध्ये आपण वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती बघतो. तर त्याच्यामध्ये ही बाह्य चिकित्सा धरली जाते. बाह्य उपचार जे केले जातात, तर त्याच्यामध्ये मालिश किंवा मर्दन चिकित्सा याला खूप महत्व आहे. आणि आता आपण प्रत्येक याच्यामध्ये बघितलं की त्याचा इतिहास आहे. प्रत्येक चिकित्सेचा वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला तो दिसून येतो. तर प्रथम म्हणजे भारत, चीन, ग्रीस, रोम, इजिप्त, म्हणजे यासारख्या देशांमध्ये खूप हजारो वर्षांपासून मालिश करणं किंवा मर्दन चिकित्सा ही आपल्याला प्रचलित असलेली दिसून येते. म्हणजे वेगवेगळे आपल्याला उदाहरणं असे दिसतात की त्याच्यामध्ये मालिश केलेली आहे हे आपल्याला कळतं, किंवा लेख 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 आढळतात की त्याच्यामध्ये ते आढळतं. तर मॅसियर, मॉसियर या ग्रीक शब्दापासून मसाज हा इंग्रजी शब्द तयार झाला. मॉसियर. तर सॉरी, आपण प्रोनाऊन्स करताना मॅसियर असा करतो. मॅसियर, त्याला मसाज असा त्याचा शब्द तयार झाला. आणि आता हे जे मसाज केलं जातं, तर ते रॅन्डमली केलं जातं का, की कसंही आपल्याला चोळायचंय? तर तसं नाहीये, की त्याची एक प्रत्येक शास्त्रोक्त पद्धत आहे. आणि त्याच पद्धतीने ती केलं जातं. आणि त्याच्यामुळे मसाज केल्यानंतर आपल्याला खूप बरं वाटतं. म्हणजे आपण म्हणूया की आपल्या शरीरामध्ये चैतन्य येतं किंवा आपल्याला उत्साह निर्माण होतो. आता याच्यामध्ये कुठली चिकित्सा, आपण प्रत्येक चिकित्सा आपण बघितली तर याच्यामध्ये स्पर्श, ही स्पर्श चिकित्सा आहे. आता स्पर्शाबद्दल आपण जर बोललं तर स्पर्श ही आपल्या मानवाची मूलभूत गरज आहे. आपण जर बघितलं तर म्हातारी माणसं असतात, तर म्हाताऱ्या माणसांच्या जवळ तुम्ही गेलात ना, तर ते काय करतात? तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात, हो की नाही? म्हणजे त्यांना ते बरं वाटतं. किंवा त्यांना तुम्ही थोडस प्रेमाने जवळ घेतलं तर त्यांना त्यांना बरं वाटतं. म्हणजे आपण त्यांना जरा प्रेमाने मिठी मारली तर त्यांना बरं वाटतं. तर हे काय असतं की स्पर्शातून आपण त्यांना दाखवून देतो की आपलं त्याच्याबद्दल किती प्रेम आहे. आणि त्यांनाही ते बरं वाटतं की तुम्हाला स्पर्श केल्यावरती त्यांना खूप बरं वाटतं. तर ही स्पर्श ही मानवाची मूलभूत गरज आहे. आणि असं म्हणजे यावर अनेक वैद्यकीय संशोधन झालंय आणि होत आहे. तर त्याच्या कसं आढळून आलं की अनाथ आश्रमामध्ये जी मुलं असतात, तर आपण बघतो की आई लहान तान्ह्या बाळाला जवळ घेते. तो जो स्पर्श असतो पहिला मायेचा, तर तो काही
त्या मुलाला कुठून कळतं ही आपली आई आहे, ही कसं कळतं? हे स्पर्शातून कळतं. ते प्रेम आहे, वात्सल्य आहे, ते त्यांना स्पर्शातून कळतं आईच्या. आणि अनाथाश्रमामध्ये जी किंवा आई वडिलांशिवाय जी वाढलेली मुलं आहेत किंवा तर ती म्हणजे कुपोषणाला बळी पडताना आढळतात असं संशोधन आढळतं. हं. अतिदक्षता विभाग असतात, तर त्याच्यातले रुग्ण असतात, तर त्यांना नातेवाईकांचा स्पर्श लाभला तर ते बरे होतात. आपण त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, जर अंगावरून हात फिरवला तर त्यांना बरं वाटतं. म्हणजे ज्या काही वेदना असतात तर त्यांना कमी झाल्यासारखं, म्हणजे वेदना तर होतच असतात, पण ती सहन करण्याची ताकद येते किंवा आपल्यासाठी कोणीतरी आहे हे जे असतं ना बॅक ऑफ द माइंड, की आहे कोणीतरी आपल्यासाठी, हे त्यांना स्पर्शातून कळतं. नुसतं तुम्ही आयसीयूच्या बाहेर आपल्या नातेवाईकांचा चेहरा दिसला, दिसणं, त्याच्यानंतर तुमचा स्पर्श होणं, तुम्ही केसांवरून हात फिरवा त्यांच्या, की त्यांना बरं वाटतं. तर हे काय असतं, तर हे स्पर्श आहे आणि त्याच्यातून ते उपचार, म्हणजे या उपचार पद्धती आपण जर केल्या तर निश्चितच त्यांना फायदा होतो. आणि ह्या आपण करतो कशातून, तर आता आपण निसर्गोपचारामध्ये मर्दन चिकित्सेतून करतो. आता जे रेकी आहे, तर रेकीमध्ये सुद्धा उपचार करताना म्हणजे तुम्ही पहिल्यांदा हात ठेवून मग डिस्टंट रेकी अशा पद्धतीने केलं जातं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्पर्श हा आहेच आणि त्याचा उपयोग करून घेतलेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यामध्ये आपण बघितलं की म्हणजे नुसतं फिजिकली तुम्हाला बरं वाटतं का, नाही, तर तुम्हाला भावनिकरित्या पण बरं वाटतं, हो की नाही? म्हणजे आपण आता जी काही उदाहरणं घेतली तर त्याच्यातून आपल्याला हे दिसून येतं. आता याच्यामध्ये एक मिनिट, हे तुम्हाला दिसतंय ना? दिसतंय. तुम्ही स्क्रीन शेअर केली असेल तर ते नाही दिसत. ओके, आता दिसते का? आता नाही. नाही दिसत आहे? एक मिनिट, एक मिनिट हा. आता दिसते? हा, आता दिसतंय. ओके. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मसाज ही सगळ्यामध्ये जुनी पद्धत आहे, उपचार पद्धती, हे आपल्याला दिसून येतं. इसवी सनापूर्वी BC 2330 इजिप्त मधील एकमंथोच्या थडग्यामध्ये लेग मसाजचे चित्र दाखवले आहेत. म्हणजे जे इजिप्तचे जे आपल्याला थडगे आपल्याला माहिती आहेत, तर त्याच्यामध्ये लेग मसाज करतानाचं चित्र आढळून आलेलं आहे. पुस्तकांमध्ये किंवा आपल्याला नेटवरती सुद्धा त्याचं जे चित्र आहे ते आपल्याला दिसतं, की ते असं त्या थडग्यांमध्ये ते पायाला मसाज करतात असं चित्र त्याच्यामध्ये आहे. मालिश किंवा मॅस्यू हा शब्द प्रथम 2000 इसवी सनापूर्वी 2000 वर्षापूर्वी प्रथम लिहिला गेला आणि प्राचीन मेसोपोटियामध्ये 21व्या शतकाच्या सुरुवातीस सापडलेल्या काही सुमेरियन आणि अक्कडियन ग्रंथांमध्ये त्याच्या वापराचे वर्णन आहे. शिकारीला धावताना पाय मुरगळला तर तो ठीक करण्यासाठी मसाज करत असत. पाय मुरगळला तर आपल्याकडे सहजच आपण एरवी सुद्धा वापरतो. आता हे पूर्वीच्या काळाचं आपण बघतो की पूर्वीच्या काळी प्रत्येक गोष्ट म्हणजे माणसाची सुरुवातच, तुम्हाला अन्न मिळवायचं तर शिकार करा, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्यावेळेला नंतर एक एक गोष्टी सगळ्या डेव्हलप होत गेल्या, तर मग शिकारीला गेलं, पाय मुरगळला तर हाताने चोळलं की बरं वाटतंय हे पहिल्यांदा त्यांना कळलं. इसवी सनापूर्वी 5व्या शतकामध्ये एफ ए र एफ एर राजाच्या पत्नी दररोज मिर्ह हे सुगंधी तेल ऑलिव्ह ऑइल मध्ये मिसळून त्याने संपूर्ण शरीरास मसाज करत असत आणि त्यामुळे त्यांची कांती सतेज राहत होती. म्हणजे हे वेगवेगळ्या याच्यामध्ये तेलाने आपल्याला मसाज केल्यावरती आपली कांती सतेज होते, हे आपल्याला तेव्हापासून माहिती आहे. हिप्पोक्रेटिस ख्रिस्तपूर्व 490 यांनी काय सांगितलं, की प्रत्येक डॉक्टरांनी मसाज कलेमध्ये प्रवीण असले पाहिजे. म्हणजे असं त्यांनी अगदी आग्रहाने सांगितलं की प्रत्येक डॉक्टराला थोडा मसाज त्याला करता आला पाहिजे, म्हणजे आपण रुग्णाला लवकर बरे करू शकतो. चीनमध्ये पीत बादशहाच्या चीनी वैद्यकाच्या आद्य पुस्तकात, आता हे प्रोनाऊन्स हुंगडी नेजिंग
मध्ये त्वचा व याच्यामध्ये काय सांगितलं की त्वचा आणि स्नायूंच्या मसाज विषयी आणि त्यांच्या उपयुक्ततेविषयी विविध उल्लेख असून मसाज हा चीनी पारंपरिक वैद्यकाचा एक महत्वाचा घटक बनलेला आहे. आपण अॅक्युप्रेशर किंवा अॅक्युपंक्चर हे चीन मधून आलं आपण म्हणतो, तसंच मसाजचं सुद्धा काही पद्धती त्यांच्या पुस्तकांमध्ये आढळलेल्या आपल्याला दिसून येतात. भारतीय आता आपण आपल्या देशामध्ये बघितलं तर आयुर्वेदामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत की एक मिनिट. भारतीय आयुर्वेद परंपरा आहे आपली भारताची, तर त्याच्यामध्ये मसाज याला म्हणजे अगदी चांगलं स्थान दररोज करायला पाहिजे असं सांगितलंय. आपण आयुर्वेदामध्ये काय म्हणतो मसाजला? काय म्हणतो? दिवाळीमध्ये जे मालिश. आपण करतो, दिवाळीमध्ये आपण जे अभ्यंग. करतो अभ्यंग. अभ्यंग. हा, अभ्यंग अभ्यंग. स्नान तेलानी म्हणजे तेल आपण पूर्ण शरीराला लावतो आणि मग ते नुसतं लावत नाही ना, आपण थोडा मसाज करतो आणि मग त्याच्यानंतर डोक्यावरून म्हणजे पूर्ण आंघोळ करतो. तर याच्यामध्ये सर्वांगाला तेल चोळायला त्यांनी सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. चरक चरक ऋषी आहेत, तर चरकांनी काय सांगितलंय की पंचमहाभूतांपैकी वायू तत्वाचे स्थूल रूपाने त्वचा आणि सूक्ष्म रूपाने स्पर्श यांच्या अधिष्ठानाने अभ्यंग करावयास त्यांनी सांगितलंय. म्हणजे स्थूल रूप काय, आपण स्किन वरती बरोबर, आणि त्वचा स्पर्श करतो की नाही, तर त्याचा सूक्ष्म रूपाने त्वचा असं आपण केलं तर ते रोज करायला पाहिजे असं सांगितलंय. सुश्रुतांनी काय सांगितलंय की दिनचर्येची सुरुवात अभ्यंगाने करावी असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण दिवाळीमध्ये एकदाच नरक चतुर्दशीला करतो, पण तसं नाही, त्यांनी सांगितलंय रोज तुम्ही अभ्यंग स्नान करायला पाहिजे. अभ्यंग आता म्हणजे काय, तर सर्वांगाला तेलानी चोळायचंय. तेल कोमट करायचं आणि आपण तेलानी चोळायचंय. स्नेहन आणि मर्दन अभ्यंगाकरिता विविध ऋतूंमध्ये विविध तेल वापरले जातात. म्हणजे ऋतुमानानुसार तुम्ही त्याची तेल तुम्ही बदलायचंय. थंडीमध्ये वेगळं, म्हणजे उष्ण निर्माण करणारं, मग याच्यामध्ये वेगळं, उन्हाळ्यामध्ये वेगळं, अशा प्रकारचे तेल सुद्धा तुम्ही वेगवेगळे वापरायचे असं सांगितलंय. आणि ह्या अभ्यंगाचा कालावधी किती असला पाहिजे, तर 15 ते 45 मिनिटांचा असला पाहिजे असं त्यांनी सुश्रुतांनी सांगितलंय. म्हणजे अभ्यंगाविषयी त्यांनी अशा प्रकारे, आता हे आपण थोडक्यामध्ये त्याच्यातलं घेतलेलं आहे की किती कालावधी असला पाहिजे किंवा तेलानी आपण चोळायला पाहिजे अशा प्रकारे. म्हणजे आपण रोजच त्याची आपण करायला पाहिजे. आणि हे कशामध्ये की दैनंदिन स्वास्थ्य वृत्त म्हटलेलं आहे ना, त्याच्यामध्ये स्वस्थ वृत्त त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही शरीर तुमचं चांगलं राहायला पाहिजे असेल तर रोज तुम्ही सकाळी तुमच्या दिनचर्या अभ्यंगाने केली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही तेल कसं निवडायचं, जसं मी म्हंटल की ऋतुकालानुसार तेल तुम्ही निवडायचंय. आणि जर तुम्ही विशिष्ट बिंदू आहेत आपल्या शरीराचे, तर त्याच्यावरती त्याला मर्मस्थळ म्हटलेली आहेत, तर विशिष्ट बिंदूंवरती दाब देऊन जर तुम्ही मसाज केला तर त्या तुम्हाला मसाज करण्याचे तुम्हाला निश्चित त्यांचे फायदे तुम्हाला मिळतात. आता हे जे आपली जी परंपरा आहे, तर त्याच्यामध्ये मसाज किंवा ही मर्दन चिकित्सा ही केली जात होती, घरोघरी बऱ्याच अंशी केली जात होती. पण मध्ययुगामध्ये काय झालं, जेव्हा ख्रिस्ती लोक आले, तर त्यांनी अगदी जाणीवपूर्वक आपल्या ज्या परंपरा आहेत, आपल्या ज्या रूढी आहेत, तर त्यांना बाजूला सारून त्यांनी त्यांच्या रूढी परंपरांचं आपल्यामध्ये रोपण करायला सुरुवात केली होती. आणि मग तुमचं कसं वाईट आहे, आमचं कसं चांगलं आहे, अशा प्रकारे. आणि त्याच्यामुळे हळूहळू काय होतं की हे जे चर्चेस, कॅथलिक चर्च आले, तर त्याच्यामुळे आपले जे गोष्टी आहेत त्या हळूहळू मागे पडत गेल्या. आणि आता आपण बघितलं की जे मॉडर्न वैद्यक शास्त्र आहे, तर त्याच्यामध्ये आपण मसाज बिसाज केलं तर हे असं काही नाही. म्हणजे MBBS डॉक्टर असेल तर तो आयुर्वेदातल्या सगळ्या गोष्टी मान्य बऱ्याच करतच नाही. म्हणजे हे आपल्याला चित्र आपल्याला दिसून येतं. म्हणजे असा विचार कोणीही करत नाही की जे ऍलोपॅथीतल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घ्या, आयुर्वेदातल्या घ्या, होमिओपॅथीतल्या घ्या, निसर्गोपचारातल्या घ्या, सगळ्या गोष्टींचा सम्यक विचार करून रुग्ण कसा लवकर बरा होईल
हे तुम्ही बघायला पाहिजे. तर ते बरोबर आहे की नाही? आयुर्वेदाची जी पथ्य आहे ना मॅडम, आयुर्वेदाने सांगितलेली पथ्य, तर वैद्यकीय डॉक्टरांना, इकडचे आधुनिक वैद्यकीय डॉक्टरांना विचारलं ना की पथ्य काय करायचं, तर सगळं खा असं सांगतात. हो, म्हणजे सगळं त्यांना खास. आयुर्वेदाचं काहीच मान्य नाहीये. नाही ना, ते कारण कारण आपली जी शिक्षण पद्धती आहे ती अशा पद्धतीने, म्हणजे आपली मानसिकता बदलण्याचं काम इंग्रजांनी केलंय. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला म्हणजे जखम लागल्यावर हळद लावावी हे जे बेसिक आहे ते फॉरेनच्या लोकांनी सांगितलं, अमेरिकनांनी सांगितलं की आपल्याला पटतं की नाही ते हे करावं. की ते कर्क्युरियम आहे म्हणून ते कॅन्सरसाठी उपयुक्त आहे. अरे आपण रोज वापरतो हळद. आपल्याकडे स्वयंपाकघरातूनच ती हळद आहे की प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या देशामध्ये वापरत नाही ती हळद. बरोबर आहे की नाही? अशा कित्येक गोष्टी आहेत की ते म्हणून काही गोष्टींचा फेरविचार करण्याची गरज आहे. अ, निदान आता शाळेच्या लेवलवरती होऊ शकत नाही तर आपण म्हणजे आपली जबाबदारी बनते की आपण शिकून आपण आपल्या मुलांना घरापासून संस्कार हे केले पाहिजेत की नाही हे केलं की हे असं होतं, होऊ शकतं, तुम्ही बघा तर ट्राय करून. कारण ते पूर्ण बाद करतात. आता माझी मुलगी सुद्धा एमबीबीएस ती एमडी आहे. पण आमचा डॉक्टर आयुर्वेदिक होता, म्हणजे आमचा फॅमिली डॉक्टर आयुर्वेदिक होता लहान पूर्वीपासून. त्यामुळे तिला कावेळी झाली तर मी इथून काढे पाठवले होते तिच्या हॉस्टेलमध्ये. नाही म्हटलं तुझं ते काही असू दे, तू हे घ्यायचेस. कारण का काही गोष्टींनी हे केल्यावर हे होतं, आधी तुम्ही बघा तर करून. आणि मग त्याच्यासाठी म्हणून आता निसर्गोपचार तुम्ही केव्हा आचरायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. आपण तीच लाईफस्टाईल आताच्या याच्यात नाही करू शकत. पण त्या गोष्टींमधलं चांगलं आहे ते घेऊन आपण अंमलात निश्चित आणू शकतो बऱ्याच गोष्टी. आपलं जीवनशैली आपण बदलू शकतो. योग आहे, आयुर्वेद आहे, निसर्गोपचार आहे. आपली लाईफस्टाईल बाराक्षार आपण लगेच तुम्हाला पाहिजे असेल बाराक्षार पद्धती आहे, होमिओपॅथी आहे. तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये ह्या गोष्टी निश्चित आणू शकता. आणि गरज पडेल तिथे ॲलोपॅथी आहे, निश्चित त्याचा फायदा आहे आपल्याला. पण कुठे करायचा हे तारतम्याने आपण म्हणजे डोकं दुखलं तर कशाने डोकं दुखतंय? संडासला होत नाही म्हणून डोकं दुखतंय, मायग्रेन आहे म्हणून डोकं दुखतंय, डोळा दुखतोय म्हणून डोकं दुखतंय, दात आहे म्हणून डोकं दुखतंय. कारण अनेक असतात. बरोबर आहे की नाही? मग ते फाइंड आउट करायला पाहिजे आधी. आणि मग म्हणजे इथे क्रोसिन दिलं की सरसकट सगळ्यांना असं नाही ना होत. तसं आहे. ठीक आहे. चला आता आपण इथे येऊया. अं, भविष्य पुराण, वात्सायन कामसूत्र, म्हणजे या सारख्या ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्याला मसाज बद्दलचे काही म्हणजे आपल्याला उल्लेख आपल्याला आढळून येतात आहेत. परंतु आधुनिक कालखंडामध्ये मसाज पुन्हा ऊर्जितावस्थेमध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. आता 1775 मध्ये अँब्रोस परे यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी म्हणजे आपण काय म्हणूया हेवी आणि लाईट असा मसाज सुरू केला. म्हणजे हे आता अलीकडच्या काळामध्ये कशा गोष्टी परत मसाज ह्या पद्धती आलेल्या आहेत. तर मग जाडेपणा कमी करायचा आहे तर मसाज करा आणि मग तो तुमचा जाडेपणा तुमचा कमी होतो. प्रोफेसर हेनरिक लिंग या स्वीडिश जिमनॅस्टचे आभार त्यासाठीच मानायला पाहिजे. कारण का हा जिमनॅस्ट असला तरी त्यांनी काय केलं की त्यांनी आपल्या अनुभवामधून त्याला काय दिसलं की जे आपले सॉफ्ट टिश्यूज असतात आणि स्नायूबंध असतात तर त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये काय संबंध आहे हा त्यांनी शोधून काढला. आणि मग आता जिमनॅस्ट आहे म्हणजे कुठे पाय मुरगळला किंवा कुठे काय झालं तर त्याच्या संबंध शोधून तिथे जर तुम्ही हलकं मालिश केलं, दाब दिलात तर किंवा तुम्ही असे मुठीने ठोसे दिले किंवा आपण बोटाने टॅपिंग करतो तर असे त्यांनी वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या. आणि मग त्या पद्धती केल्यानंतर हळूहळू आपल्याला बरं वाटतं. तर आपल्या बॉडी मधलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगल्या प्रकारे होतं हे त्यांनी शोधून काढलं. आणि आता ज्या पद्धती आहेत की आधुनिक मसाज ज्या पद्धतींचा शिकवला जातो तर तो त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार नॉर्मली शिकवला जातो. 1813 मध्ये स्टॉकहोम येथे मसाजचे पहिले महाविद्यालय सेंट्रल रॉयल इन्स्टिट्यूट असं त्याचं नाव ठेवलं गेलं. म्हणजे ते पहिलं महाविद्यालय. कारण कधी कोणाला शिकवण्यासाठी मान्यता असली पाहिजे ना. महाविद्यालयातून तुम्ही शिकवून कुठे शिकलात तर बाबा महाविद्यालयातून शिकून आलात हे बघा सर्टिफिकेट, हो की नाही? तर पहिलं
मसाजचं महाविद्यालय इथे 1813 मध्ये झालं. 1818 मध्ये प्रिओरीने फ्रान्स मधील मसाजवर एक एन्सायक्लोपीडिया थिसिस लिहिला. म्हणजे त्यांनी थिसिस लिहिला त्याच्यावरती की मसाज वरती. जॉन हॉर्वे केलॉग यांनी द आर्ट ऑफ मसाज हे प्रकाशित केलं. म्हणजे याच्यावरती अनेक रिसर्च पुन्हा पुन्हा झाले. पुढे ऑस्ट्रियामध्ये मनोविश्लेषण तज्ञ विल्हेम रिच याने विविध नकारात्मक भावनांचा शरीरातील मऊ ऊतीवरती घातक परिणाम होतो, त्या ताठर होतात, आखडतात असा सिद्धांत मांडला. यालाच बॉडी आर्मरिंग किंवा कवच सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या इमोशन्समुळे तुमचं बॉडी स्टिफ व्हायला लागतं. थोडक्यामध्ये तुमच्या भावना, नकारात्मक भावना ज्या वेळेला शरीरामध्ये साठतात, आपण बघा ना, आपल्याला उदास असलो तर आपल्याला काही करावंसं वाटत नाही. का बरं काय करावंसं वाटत नाही? की त्याच्यामुळे जे हॉर्मोन सिक्रेट होतात ते आपल्या शरीरामध्ये नकारात्मक भावनांमुळे ते साठून राहतात, मसल्स मध्ये साठतात ते, आणि मग आपल्याला काही करावंसं वाटत नाही. मग आपण काय म्हणतो, जरा बाहेर फिरून ये. मग फिरून आल्यावरती बरं वाटतं आपल्याला, हो की नाही? तसं. तर ह्या ऊतींना मसाज केल्यामुळे नकारात्मक भावनांचे विरेचन होते, असे त्याचे म्हणणे होते. त्यामुळे मसाज या शारीर पद्धतीला एक मनोभावनात्मक आयाम मिळून ती एक सर्वकष उपचार पद्धती बनली. म्हणजे याला भावनिक आयाम सुद्धा आहे, हे त्यामुळे सिद्ध झालं. म्हणजे हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. अमेरिकेतील इझालेन या संस्थेने पुढे या दिशेने अधिक संशोधन केले व मसाज पाश्चिमात्य देशातही प्रसिद्ध झाला. म्हणजे आपण बघितलं तर पूर्वीच्या काळी पौरात्य देशांमध्ये, इजिप्तमध्ये, इथेच तुम्हाला मसाज आपण आता जे काय बघितलं ते दिसून आलं. पण नंतरच्या काळामध्ये युरोपमध्ये आणि मग नंतर अमेरिकेमध्ये सुद्धा, पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा मसाजची पद्धती ही लोकप्रिय झाली. आता याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा आपल्याला काही गोष्टी त्याच्यावरच्या आढळतात, म्हणजे त्याच्याबद्दलचे उल्लेख आढळतात. तर जपानमध्ये मसाज देण्यासाठी अंध व्यक्ती असत. म्हणजे त्यांना मसाज द्यायचा तर त्या कशा व्यक्ती असायच्या, अंध. आणि त्यांना आपण बघितलं की आपण म्हणजे समाजामध्ये बघतो की एखाद्याला एक काय म्हणूया दिव्यांग एक कमी असेल तर त्यांना इतर त्यांचे सेन्सस हे जास्त शार्प असतात. म्हणजे जर अंध व्यक्ती असेल तर त्याचं स्पर्श ज्ञान हे चांगलं असतं, किंवा कानांनी त्याला जास्त चांगलं ऐकायला येत असतं, किंवा ते तीक्ष्ण असतात. तर ते म्हणजे हे अंध व्यक्ती असत तर ते मसाजसाठी चांगला करत जपानमध्ये. आणि मग ते काय रस्त्याने अम्मा अम्मा असे ओरडत जात की मग त्यांना बोलवत आणि त्यांच्याकडून मसाज करून घेतला जात असे. अस्केलेपिडस या ग्रीक फिजिशियनने आपली सगळी औषधे थांबवून मसाजवर भर दिला. म्हणजे त्याला खूप सारे रोग होते, तर त्यांनी काय केलं की आपली सगळी औषधं त्यांनी थांबवली आणि मग त्यांनी मसाज घ्यायला सुरुवात केली. आणि मग मसाज घेतला की त्याला शांत झोप लागत असे. म्हणजे असे उल्लेख आपल्याला हे आढळतात. ज्युलियस सीझरला फिट्स येत असे, मग तो काय करायचा की शरीराला चिमटे काढायचा. आता हे चिमटे काढल्याने त्याच्यात काय झालं तर त्या ज्या फिट्स यायच्या होत्या तर त्या कमी झाल्या. पिणी तर तो एक नॅचरलिस्ट होता पिणे. तर तो काय करायचा की पूर्ण शरीर चोळून घ्यायचा, आणि त्याच्यामुळे आता शरीर चोळून घेणं म्हणजे काय, मसाजच झाला. आणि ते तसं केलं तर तसं केल्यामुळे काय झालं, त्याचा अस्थमाचा आजार आहे तर तो बरा झाला. एकूणच आता आपण चंपी म्हणतो किंवा काय, तर तणाव आणि निद्रानाशावरती इलाज म्हणून मसाज सगळेजण म्हणजे सगळीकडे आपल्याला तो उल्लेख आढळतो की तुम्हाला झोप येत नाहीये तर तेल लावा, चंपी करा आणि मग तुम्हाला बरं वाटतं. आता हा हा सगळा मसाजचा इतिहास झाला, किंवा मसाज बद्दल कुठे कुठे काय काय उल्लेख आढळतात हे सगळे एकत्रितरित्या आपण इथे मांडलेले आहेत. आता या मसाज थेरपीचे प्रकार काय आहेत, तुम्ही जर म्हणजे उल्लेख त्याचे कुठले कुठले मसाज थेरपी आहेत, तर क्रीडा मालिश म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये जे काही मालिश केलं जातं ते, नंतर थाय मसाज. आपण हे सगळे शब्द आता आपण ऐकतो, ऍडव्हर्टाईज मध्ये सुद्धा बघतो. स्वीडिश मसाज, शियात्सू मसाज, हॉट स्टोन मसाज, दगड असतात तर ते गरम करून आपल्या ठराविक चक्रांवर ठराविक ठिकाणी ठेवले जातात, किंवा चेअर मसाज, हे असे वेगवेगळे मसाजचे प्रकार तुम्हाला आताच्या काळामध्ये तुम्हाला आढळतात. वॉटर मसाज लाउंज, आयुर्वेदिक अभ्यंग किंवा मर्म उपचार, नंतर तेल मर्दन,
जलमर्दन, चंपी, जपानी मसाज जो आपण म्हणलाय अम्मा अम्मा करत जातात ते, बॅलिनीज मसाज म्हणजे ते जे मगाशी म्हटलं की गरम स्टोन्स ठेवतात ते, ऑस्ट्रेलियन बोवेन थेरपी, इझालेन मसाज, बॉडी रॉक, नंतर बेअर फूट डीप टिश्यू म्हणजे केरळी मसाज, नंतर लोमी लोमी, हे सगळे असे वेगवेगळ्या देशांमधले हे मसाजचे प्रकार आहेत, किंवा तोगी तोगी. नंतर आता हे हिऑट, HIOTT, पारंपरिक फिलिपिनीज वैद्यकांचा हा मसाज म्हणजे मसाजचा हा एक घटक आहे. तर असे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने ही मसाज आपल्याला आढळून येतात, किंवा त्याची नावं आपल्याला ही दिसून येतात. हं? आता ह्या मसाजच्या ठराविक पद्धतीने हे मसाज केले जातात. आता इथपर्यंत सगळ्यांना समजलंय ना? मॅम तुम्ही सांगताय ते समजलंय, पण ज्या मसाज करण्याच्या पद्धती असतात, किंवा आता तुम्ही वेट लॉस वरती म्हटलात किंवा वेट गेन वरती ज्या मसाज थेरपी सांगितले, किंवा आता हे ज्या नाही, सगळ्या तुम्ही आतापर्यंतच मी काय विचारलं, आतापर्यंतच झालेलं समजलंय ना? अजून हा पुढे हो बाकी मॅम. आहे. अजून पुढे बाकी आहे. संपला नाहीये आपलं अजून. हा, आता ओके. कारण प्रत्येक आता आपण थेरपी बघितली तर त्याची काही तत्व असतात. हं? तर याच्यातली 4 महत्वाची तत्व आहे की सार्वत्रिक पासून सुरू करून त्याचं विशिष्ट जागी यायचं, आणि मग परत शेवटी पुन्हा पूर्ण शरीराला मसाज करायचा. म्हणजे आता कशा पद्धतीने मसाज केला जातो, तर ह्याची ही काही तत्व आहेत, तर ती आपण आता बघतो. यामुळे बरेच उद्देश साध्य होतात. प्रथम, मसाज करणारी व्यक्ती तुम्हाला आता तुमच्या प्रश्नाची उत्तर आता सापडतील. प्रथम आपल्या हाताने रुग्णाला स्पर्श करून आपली ओळख करून देते. कारण आपण बघा, डायरेक्ट कोणी पण मसाज करायला चला रगडायला सुरुवात करतो असं नाही करत. आधी बोलतो आपण. थाय मसाज किंवा इतर मसाज पद्धती त्यांच्यामध्ये तर तुमच्या पायाला स्पर्श करतात, तुम्हाला नमस्कार करतात, आणि मग त्याच्यानंतर एक म्हणजे की बाबा आपण दुसऱ्याच्या शरीराला हात लावतो, तर त्याच्यामध्ये एक आश्वासकपणा असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे, बरोबर? कारण ही स्पर्श चिकित्सा आहे. तर त्याच्यातून तो म्हणजे आपण तो विश्वास आपल्या स्पर्शातून दाखवत असतो. तर त्याच्यासाठी हात हळूवार ठेवून मग आपण आश्वासन दिलं जातं की मी आता तुला मसाज करतोय किंवा काय. आता असं ओळख करून दिल्यावर स्पर्शाने रुग्णाचा विश्वास वाढतो, आणि ज्या अवयवाला दुखते आहे, तर ज्या अवयवाला म्हणजे जिथे मसाज करायचा आहे तो भाग आता ते काय करतात, मग हळूहळू तो उत्तेजित करतात मसाज करून, आणि रुग्णाला मग ते हळूहळू कळतं, म्हणजे त्याला कळतं की त्या जो मसाज करतोय त्याला की नक्की याचं कुठे दुखतंय. आपण म्हणतो माझा पाय दुखतोय, पण ऍक्च्युली पायाचा कुठला पॉइंट दुखतोय हे मसाज करणाऱ्याला कळलं पाहिजे ना. तर तो आधी आधी काय करतो, इकडून पायाला इकडे तिकडे मसाज करत जातो, मग त्याला एक्झॅक्ट कळतं की या ठिकाणी त्याला दुखतंय, म्हणजे ठराविक पॉइंट त्याला कळतो की कुठे नक्की दुखतंय. म्हणून आधी सार्वत्रिक म्हणजे इतर ठिकाणाहून सुरुवात करतो, आणि मग त्या ठराविक जागी येतो, आणि पुन्हा मग तो पूर्ण पायाला मसाज करतो, अशा प्रकारे. सुरुवातीला संपूर्ण शरीराला जनरल मसाज देऊन मग पीडित भागावर लक्ष केंद्रित केलं जातं, आणि त्यासाठी विशिष्ट पद्धत वापरली जाते की जसं कणिक तिंबणं, त्यानंतर पुन्हा संपूर्ण भागाला जनरल आपण एरवी मसाज करतो तसा केला जातो. आता कणिक तिंबताना जी काही क्रिया केली जाते तर ती इथे केली जाते. प्रत्येक जी ही पद्धत आहे त्याला वेगवेगळ्या विशिष्ट पद्धतीने मसाज केला जातो. आता दुसरं आहे की उथळ, एक मिनिट, उथळ वरवरचा ते खोलवर, आणि मग पुन्हा उथळ किंवा वरवर, म्हणजे आपण आधी वरती वरती मसाज करायचं, मग आपण प्रेशर देतो. आता आपण काय बघितलं, सरफेस वरती बघितलं पहिल्या पॉइंट मध्ये, म्हणजे आधी जो पॉइंट दुखतोय त्याच्या आजूबाजूला मसाज केला, मग जो पॉइंट दुखतोय तिथे मसाज केला, आणि पुन्हा सर्व शरीराला केला, म्हणजे हा तुमचा पृष्ठभागावरचा झाला. आता सेकंड याला काय आहे, डीप, खोलवर, म्हणजे दाबायचं किती काय त्याच्यावरती, हे लक्षात येत आहे सेकंड पॉइंट. म्हणजे तुम्ही वर दाबलंय आणि मग थोडं दाबून अजून डीप गेलात, आणि परत पुन्हा तुम्ही वरवर दाबलंय तसं. खोलवर स्नायू अति रिलॅक्स होण्यापूर्वी वरवरच्या भागाला हळूवार मसाज द्यावा. हळूहळू खोलवर दबाव कमी कमी करत वरील भागाकडे परत यायचंय, संथपणे मसाज द्यायचा, म्हणजे वरून खाली जायचंय आणि परत खालून वर यायचंय. जर तुम्हाला आतल्या साईडला मसाज द्यायचा तर तुम्हाला तो
डीप मसाज द्यायला लागतो, बरोबर आहे की नाही? आणि मग नंतर तुम्हाला खाली यायला लागतो, सॉरी वर येतो. आता तिसरा पॉइंट, बाहेरील परिघाकडून केंद्राकडे. या तत्वाचा उपयोग जखमी किंवा लचक भरलेल्या रुग्णांसाठी उपयोगी पडतो. म्हणजे तुम्हाला पायाला लचक भरली आहे किंवा काय झालंय, तर परिघ म्हणजे काय? बाहेरचा भाग. म्हणजे बाहेरून तुम्ही मग इकडे इकडे चोळता, मग ठराविक पॉइंटला येता आणि परत लांब जाता. तुम्हाला लचक भरली, शोल्डर दुखतंय, तर अशा वेळेला ह्या तत्वाचा उपयोग केला जातो. नंतर आधी जवळचा अवयव म्हणजे आणि नंतर दुसऱ्या भागात मसाज. यात आता ह्याच्यामध्ये काय की सुरुवातीला हृदयाजवळच्या भागात मसाज द्यावा व नंतर दुसऱ्या भागाच्या परिसरात मसाज द्यावा. उदाहरणार्थ आता याच्यामध्ये काय की तुम्ही हार्टच्या बाजूला यायचे, कोपरापासून मनगटापर्यंत मसाज करण्यापूर्वी खांद्याला मसाज करायचा. अशा प्रकारे तुम्हाला कोपरापासून इकडे इकडे मसाज करायचंय, तर आधी तुम्ही हार्ट जवळचा भाग कुठला येतो? हाताचा, खांद्याचा भाग येतो, बरोबर आहे की नाही? तुम्ही जर माझं म्हणजे मनगटाला दुखावलं गेलंय, इकडे इकडे कुठेतरी दुखतंय, तर मी काय करणार? मी कोपरापासून पूर्ण हाताला मसाज पुढे करायचंय मला, बरोबर? एवढा हात जर माझा दुखतोय तर तर मग मी काय करणार की आता तुमच्या हृदयाजवळचा भाग कुठला येतो? हाताचा, शोल्डरचा भाग येतो हाताचा, बरोबर आहे की नाही? मग इथून मी सुरुवात करणार आणि असं करत करत पुढे येणार. हा कळला पॉइंट? हा कळला का? नसेल कळला तर विचारा. कोणीतरी बोला. समजलं मॅडम, समजलं. म्हणजे आता पायाचा करायचा असेल गुडघ्याला किंवा काय, तर आपण जांघेपासून करणार खाली. आलं लक्षात? मॅडम, हा. ह्याला आपल्याला प्रॅक्टिकल वगैरे नसतं का? म्हणजे आता हे जसं तुम्ही ऑनलाईन सांगताय तर तो प्रॅक्टिकलचा भाग सगळं सरांना विचारायचं. हे माझे लेक्चर सगळे ऑनलाईनच असतात. ठीक आहे मॅम. ओके. आता मालिशचे आता वेगवेगळे प्रकार, 8 प्रकार सांगितलेले आहेत. मालिशच्या शास्त्रीय ज्ञानासाठी शरीरशास्त्राचा अभ्यास असणं किंवा ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलाही निसर्गोपचार, आयुर्वेद, कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला शरीरशास्त्राचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कुठला अवयव कुठे आहे, कुठल्या अवयवांचे संबंध एकमेकांशी आहेत, कुठले रोग, आपण निसर्गोपचारामध्ये रोग तर मानलेलाच नाहीये. विजातीय पदार्थ तुमच्या शरीरात साठले म्हणजे तुम्हाला रोगाची उत्पत्ती होते. म्हणजे रोगाला नावं नाहीयेत निसर्गोपचारामध्ये, बरोबर? की विजातीय पदार्थ किंवा टॉक्झिन्स किंवा असे पदार्थ शरीरात साठले तर तुम्हाला रोग होतो आणि ते बाहेर काढले की तुम्हाला निरोगी स्थिती ही तुमची असते. आणि मग त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या पद्धती वापरायच्या आणि तुमच्या शरीरातून ही घाण जी साठलेली आहे ती तुम्ही बाहेर काढायची, ही संकल्पना असते, बरोबर? तर आता इथे आपल्याला जर ज्ञान घ्यायचंय याचं सगळ्यांचं, तर आपल्याला आता मसाज मध्ये सुद्धा तुम्हाला कुठली हाडं कुठे जोडले गेली आहेत, कुठलं हाड टणक आहे, कुठलं हाड सॉफ्ट आहे, कुठे किती दाब द्यायचा आहे, हाडांच्या भोवती ज्या उती किंवा मसल्स जोडले गेलेले, टिश्यू जोडले गेले, तर ते कसे जोडले गेलेले आहेत, हे जर तुम्हाला याचं ज्ञान असेल तर तुम्हाला मसाज हा चांगल्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. म्हणजे असंच तुम्ही नाही देऊ शकत कोणी पण. आणि कोणी दिलं तर चुकीच्या पद्धतीने दिलं तर, आता हाडं जोडणारी लोक असतात बघा, त्यांना ज्ञान असतं, पण कोणी उचलून म्हणजे नवशिक्यांनी करायला गेले ना तर निश्चितच ते म्हणजे त्यांची नको तशी हाडं जोडली जातात किंवा नर्व्स वेगवेगळ्या म्हणजे तिथे दाबल्या जातात आणि कायमस्वरूपी त्यांना अपंग आलेलं दिसून येतं. म्हणजे कारण त्या नर्व्स जातात आणि पॅरालिसिस होऊन जातो, लुळा पडतो हात, कारण नको तिथे तुम्ही प्रेशर देता आणि किंवा जोडलं जातं, सांधलं जातं. तर म्हणून अनाटॉमी तुम्हाला किंवा फिजिओलॉजी तिथली म्हणजे शरीरशास्त्र तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हाडं तसेच सांध्यांची रचना, मांसपेशींची रचना, स्नायूंचे समूह इत्यादीचे ज्ञान तरी कमीत कमी असायला हवे. मालिशचे शास्त्र समजून न घेता मालिश केल्यास नुकसान होऊ शकतं. आता मालिशचे 8 म्हणजे ते प्रकार सांगितलेत. एक म्हणजे स्पर्श किंवा टच, एक किंवा अनेक बोटांनी किंवा आपल्या हाताच्या तळव्यांनी स्पर्शाची क्रिया केली जाते.
पेशींचा आकार व जाडी लक्षात घेऊन हळूवार किंवा जोराचा स्पर्श करावा. स्पर्शाची क्रिया पृष्ठवंशाच्या मणक्याच्या, पृष्ठवंश म्हणजे आपला स्पायनल कॉर्ड, दोन्ही बाजूंना केल्यास स्नायू केंद्र जागृत होतात, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. आता आपण बघा, प्रेशर जे द्यायचंय, तुम्ही पाठीवर जे प्रेशर द्याल तेच तुम्ही डोळ्यावर द्याल का? नाही. पाठीला मालिश करताना तुम्ही ज्या पद्धती वापरणार त्या चेहऱ्यावर वापरणार, म्हणजे तेच तुम्ही हाताचा, आता तळव्यानी किंवा तुम्ही असं स्ट्रोक देणार, बरोबर, किंवा तुम्ही हाताने पंजानी जरा थोडं प्रेशर देऊन पाठीच्या मसल्सना करणार, तेच तुम्ही चेहऱ्यावर ते प्रेशर किंवा हाताचे ते वापरणार का? नाही. हातावरती वापरणारा फिंगर टिप्स वापरले जातात, किंवा कारण आपल्याला स्नायू, आपले इथले मसल्स आहेत ते लाईट असतात आणि आतमध्ये सगळे डोळ्यांसारखे नाजूक अवयव आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे आपण मालिश करताना वापर केला जातो. आता मृदुमार किंवा पर्कशन किंवा तळ हाताने किंवा मुठीने केलं जातं ते. हे सगळीकडे तुम्हाला हे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, हे स्पर्श चिकित्सा मृदुमार, कारण हे एक्झामला हे विचारलं जातं. तळ हाताने किंवा मुठीने हाताचा तळवा किंवा बोटे शरीरावरती आडवी ठेवून त्यावर हलक्या बुक्क्यांचा मार देण्याच्या क्रियेला मृदुमार. आता मृदू म्हणजे काय? अगदी हळूवार, बरोबर आहे की नाही? मृदू मार, तुम्ही मारता आहात पण हळूवारपणे. म्हणजे हातावर ठेवून तुम्ही असे ठोके मारले तर तुम्हाला आतमध्ये तुम्हाला त्या पेशी तुमच्या निश्चितच जागृत होतात आणि बरं वाटतं तुम्हाला. याच्यामुळे मांसपेशीतील कितीही खोलवर वेदना होत असल्या तरी त्या कमी अथवा नाहीशा होण्यास मदत होते. आता पुढचं काय? घर्षण किंवा फ्रिक्शन. मालिशसाठी घर्षण हे एक उत्तम साधन आहे. अशक्त रोग्याचे गार पडलेले हात पाय गरम करण्यासाठी घर्षणाचा उपयोग केला जातो. कपड्याने किंवा तळ हाताने त्वचेला कोरडे घर्षण केले असता उष्णता निर्माण होते व ताजेतवाने वाटते. आपण साधे ना, आपण तळपायाला एखाद्या एखाद्या माणसाला चक्कर आली किंवा थंडीमध्ये तळहात तळपाय गार पडले तर आपण काय करतो? पायाला चोळतो ना लगेच, की मग गरम होतो. मग हे काय झालं? घर्षण झालं. मग हे तुम्ही एरवी सुद्धा ज्यावेळेला मालिश करतो त्यावेळेला ही पद्धत वापरली जाते. आता आपण जर विचार केला, ॲक्युप्रेशर तुम्हाला माहित असेल तर पायामध्ये सुद्धा आपले प्रेशर पॉइंट्स असतात, हातामध्ये आपले प्रेशर पॉइंट्स असतात. तुम्ही जर पायाला तेल चोळलं रात्रीचं झोपताना किंवा हे मालिश करताना, ज्यावेळेला घर्षण चिकित्सेने तुम्ही हे ज्यावेळेला करता त्यावेळेला पायावरचे सगळे पॉइंट्स दाबले जातात आणि तुम्हाला बरं वाटतं. आता पहिलं आपण टच बघितला, दुसरं मृदुमार किंवा पर्कशन बघितलं, तिसरं घर्षण बघितलं. आता चौथं काय? नीडिंग म्हणजे चेपणं. चेपण्याची क्रिया मुख्यतः मांसपेशींवरती केली जाते. वृद्ध व्यक्ती तसेच थकून आलेल्यांचे पाय चेपण्याची प्रथा आपल्याकडे सगळीकडे आहे. म्हणजे अगदी लहान असताना लहान मुलांना पायांवरती उभं राहायला सांगतात की जरा चेपून दे ग पाय, मग ते लहान मुलगं पायावरती, पोटऱ्यांवरती वगैरे मांड्यांवर पाय देतं आणि मग ते बरं वाटतं, किंवा आपण हाताने पण पाय दाबतो. मांसपेशी जेव्हा ठणकतात त्या ताठर बनतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये ताण निर्माण होतो आणि चेपल्यामुळे मांसपेशींमधला तणाव व ताठपणा नाहीसा होऊन रक्ताभिसरण योग्य प्रकारे होतं. ज्या वेळेला आपल्या पोटऱ्या बघा कडक होतात, त्या कडक झालेल्या पोटऱ्या असतात तर त्यांना तुम्ही जर चेपलं तर हळूहळू त्या सॉफ्ट व्हायला लागतात दाबल्यामुळे. म्हणजे काय होतं तर ते तिथलं जे रक्ताभिसरण आहे ते योग्य प्रकारे व्हायला लागतं आणि त्यांच्यामधला जो कडकपणा आहे तर तो हळूहळू कमी व्हायला लागतो. बऱ्याच जणांच्या मांड्या कडक असतात, म्हणजे त्यामुळे त्यांना तुम्ही जर बघितलं, म्हणजे तुमचे गुडघे बिडघे ठीक आहेत पण त्यांच्या मांड्या इतक्या कडक असतात आणि ते कधी खाली नाही बसू शकत, मांडी घालून बसत नाही. त्यांची गंमत अशी असते की पाय दुखतात म्हणून ते खाली बसत नाहीत आणि खाली बसत नाहीत म्हणून त्यांचे पाय दुखतात. आणि मग ते मसल्स आहेत ना, तर ते मसल्स इतके कडक व्हायला लागतात की ते हाडाप्रमाणे, म्हणजे हाडासारखे नाही पण इतके कडक होतात की ते जर ताणले तर काही वर्षांनी तुटून जाते. म्हणजे इतकं स्ट्रेचिंग त्यांचं होणार नाही, कारण का त्यांनी कधी खाली बसलेच नाही, दुखतं म्हणून.
बरोबर. तर मग अशा वेळेला जेव्हा तुमची दुखण्याची सुरुवात होते त्याच वेळेला योग्य उपचार घेतलेत, तुमचं मसल्सचं रिलॅक्सेशन केलं, तर तुम्हाला तिथे जो ताठरपणा, कडकपणा आहे तो येत नाही. कारण मसल्स कसे असतात, रबर बँड सारखे असतात. इथे अति ताणायचे पण नाहीयेत आणि तुम्ही एका स्थितीत पण त्यांना ठेवायचे नाहीये. त्यांना सारखं तुम्ही हलवत ठेवायला पाहिजे. म्हणून रोजचा 1 तासाचा एक्सरसाइज हा गरजेचा आहे. म्हणजे चालणं हा वेगळा एक्सरसाइज आहे, पण त्याच्याबरोबर फ्लेक्झिबिलिटी येण्यासाठी किंवा तुमच्यामध्ये ताकद, वेट ट्रेनिंग त्याच्यासाठी सुद्धा तो तुमचा एक्सरसाइज असणं गरजेचं आहे. आता पुढचं आपण चेपणं किंवा नीडिंग बघितलं. 4 आपण बघितले. आता त्याच्या पुढचं जे काय आहे, एक मिनिट, 5वं कंपनक्रिया किंवा व्हायब्रेशन. कंपन देखील मालिशचा एक पूर्ण अंग आहे. तुम्ही कधी पार्लर मध्ये गेलात का? पार्लर मध्ये व्हायब्रेटर ठेवतात चेहऱ्यावरती किंवा केसांना मसाज बघितलं असेल, किंवा त्या डोक्यावरती असं मशीन असतं आणि ते असं ठेवल्यावरती ते व्हायब्रेट होतं आणि मग बरं वाटतं. बघितलंय कधी? माहितीये? हो. हा. तर ते काय असतं, व्हायब्रेशन्स. तसं शरीरावरती पण व्हायब्रेशन सारखी क्रिया केली, कंपन क्रिया केली, तर आपल्याला बरं वाटतं. कंपन देखील मालिशचे एक महत्वपूर्ण अंग आहे. शरीरावर कंपन क्रिया सुरू केल्याबरोबर जेथे मालिश केले जाते ती जागा जोडून इतर जागी रिफ्लेक्स ऍक्शन होऊन जागृती होते. उदाहरणार्थ डोक्यावर किंवा पृष्ठभागावर कंपनांची क्रिया केली म्हणजे सर्व शरीरातील ताण दूर होऊन शरीराला शरीर हलके झाले आहे असे वाटते. म्हणजे तुम्ही डोक्याला जरी तुम्ही व्हायब्रेशन केलं तरी तुम्हाला बरं वाटतं, सगळ्या शरीरालाच बरं वाटतं, हो की नाही? मग ही क्रिया कंपनांनी होते. कंपनांची क्रिया चालू असताना बहुतेक अवयवांमधले केस एकाच वेळी उभे राहतात. म्हणजे आपले रोम असतात ना, ते उभे राहतात आपल्या शरीरावरचे केस. कंपन शरीरात विजेप्रमाणे चैतन्याची निर्मिती करते व थकवा पळून जातो. योग्य क्रिया केल्यास मालिश करून घेणाऱ्याला सुद्धा झोप येते. म्हणजे व्हायब्रेशन्स ज्या वेळेला हे केलं जातं, म्हणजे तुम्ही एकाच वेळेला म्हणजे पूर्ण शरीरामध्ये जागृती, म्हणजे केस उभे राहतात म्हणजे काय, पूर्ण शरीरावरचे, की एकाच वेळेला ती क्रिया शरीरामध्ये दिसून येते आपल्याला, सगळ्या शरीरामध्ये. आणि मग हे केल्यानंतर काय होतं, तर आपला थकवा आहे तो कमी होतो आणि मग नंतर रिलॅक्स वाटतं, झोप चांगली लागते. मग आता पुढचं काय, घुसळण्याची क्रिया, रोलिंग. जांग किंवा पोटरी सारखे अवयव असतात, तर ते दोन्ही हातामध्ये पकडून घुसळण्याची क्रिया केली जाते. तेथील ताण, दुःख, जडपणा कमी होतो. घुसळण्याची क्रिया करीत असताना उजवा व डावा हात वारंवार विरुद्ध दिशेने फिरवत राहावे. म्हणजे आपण जर आता ही बाटली आहे, म्हणजे हा पाय आहे समजा घेतलं, तर ही जी अशी क्रिया आहे ना, ही अशा पद्धतीने तुम्ही पायाला जर मालिश केलं, असं 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 करतात ना, रोलिंग केलं जातं असं असं. तर हे असं असं तुम्ही जर केलं तर तुम्हाला बरं वाटतं. म्हणजे एक हात इकडे गेला तर दुसरा हात इकडे येतो, विरुद्ध दिशेने फिरवायचं. नंतर कुरवाळणं म्हणजे स्ट्रोक दिलं जातं. गतियुक्त स्पर्श करणं, ही क्रिया 2 किंवा 3 किंवा 5 बोटांनी केली जाते, एकाच वेळी केली जाते. कुरवाळण्याची क्रिया जितकी हळूवार केली जाईल तितकी मजा वाटते. ही क्रिया मालिश संपवताना करतात. मालिशची शेवटची क्रिया आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला पूर्ण शरीराला निडिंग केलं, ठोके मारले, सगळं केलं आणि मग त्याच्यानंतर आता मालिश संपवतात, तर मग त्यावेळेला तुम्ही 2 हातांनी आता असं असं म्हणजे हळुवारपणे सगळ्या शरीराला असं असं केलं तर तुम्हाला बरं वाटतं आणि मग रिलॅक्स होतो. म्हणजे आता हे आधीचं जे काही झालेलं आहे त्याच्यानंतर हळुवार तो स्पर्श असतो आणि त्यामुळे आपण हळूहळू शांत 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 होत जातो आणि रिलॅक्स रिलॅक्स आपण याच्यामध्ये फील होतं. नंतर आता ह्या याच्यामध्ये आपण ज्या इतर क्रिया बघितल्या त्याच्यामध्ये आता मिक्स क्रिया काय केल्या जातात, की मालिश करताना एकाच पद्धतीने मालिश केली तर शरीराला सुखाव वाटत नाही. म्हणजे एका ठोकतोय नुसते सगळीकडे किंवा रगडतोय नुसते, तर ते नाही बरं वाटत. प्रत्येक पायाला वेगळ्या पद्धतीने, हाताला वेगळ्या पद्धतीने, चेहऱ्याला वेगळ्या पद्धतीने, पाठीला वेगळ्या पद्धतीने, अशा प्रकारे. आणि शिवाय त्याचे जे स्ट्रोक आहेत ते वेगळे वेगळे दिले जातात. आणि मग अशा वेळेला तो रोगी कसा, म्हणजे तो पेशंट, पण आता याच्यामध्ये निसर्गोपचार आहे म्हणून पेशंट, तर पेशंट कसा आहे की स्थूल आहे का जाड आहे, त्याला फॅट काय आहे असं बघून, म्हणजे त्याची तब्येत बघून त्याला ही घर्षणाची क्रिया, काहींना अजिबात सहन होत नाही,
मग त्याची स्किनची कातडी कशी आहे, की तुम्ही त्याला मर्दन केलेलं नाही त्याला चालत, अगदी हळूवार वरचे वर करायला लागतं. म्हणजे हे सगळं बघून आपण जे वर काही शिकलो त्याचं कॉम्बिनेशन मध्ये त्याला प्रयोग करायचे, की त्याला चेपायचंय का, त्याला घर्षण द्यायचंय का, नुसतंच कुरवाळायचंय. त्याची स्किन जर नाजूक असेल, व्हेरिकोज व्हेन आहे, तर नुसतंच तुम्ही त्याच्यावरती बाबा कुरवाळल्यासारखं करणार आहात. म्हणजे अशा प्रकारे काय आहे त्याची पेशंट वाईज, म्हणजे आपण म्हणतो ना कस्टमाइज, तसं आपण पेशंटला बघून आपण वरच्या ज्या काही क्रिया आहेत त्याचं कॉम्बिनेशन करून त्याला मसाज करतो. याला मिश्र क्रिया असं म्हटलं जातं. आता हा जो मसाज करतो, तर त्यावेळेला त्या मसाज करण्याची पद्धत आहे की कसं कसं तुम्ही मसाज करत जाणार आहात. तर प्रथम तुम्ही हाताला मसाज करता, पायाला मसाज करता, छाती, पोट, ओटीपोट, कंबर, पार्श्वभाग म्हणजे आपले नितंब, पाठीमागचा भाग, चेहरा आणि शेवटी डोकं. आता सर्वांगाचा मसाज झाला म्हणजे पूर्ण शरीराला जर पूर्ण मसाज देऊन झाला, तर मग त्याच्यानंतर काय करायचंय, तर गरम किंवा कोमट पाण्याने, आता हे सुद्धा पेशंटची प्रकृती कशी आहे, आपण त्याला का मसाज देतोय, सगळा विचार डोक्यामध्ये घेऊन त्यानुसार गरम पाणी, कोमट पाणी किंवा थंड पाणी, का त्याला पाण्यात म्हणजे बाष्पाचं स्नान द्यायचंय, असं सगळं आपण बघायचंय. आणि त्याच्यानंतर मसाज नंतर ह्या क्रिया केल्या जातात, म्हणजे स्नान दिलं जातं. मग ते स्नान कोणतं द्यायचं हा विचार आपण करायचा आणि त्याला ते स्नान द्यायचं. की बऱ्याच वेळेला निसर्गोपचार केंद्रामध्ये काय केलं जातं, तुम्हाला मालिश केलं जातं आणि तुम्हाला बाष्प स्नान दिलं जातं. आपल्याला स्टीम बाथ दिला जातो. बाष्प स्नान म्हणजे काय, स्टीम बाथ. मग ते स्टीम बाथचे पण वेगवेगळे प्रकार असतात. आपण पाण्याचं शिकू त्यावेळेला येईल की काहींना असं गळ्यापर्यंतच चेहरा वर राहतो आणि लाकडाची पेटी असते त्याच्यात बसवलं जातं. काही मध्ये आडव्या लाकडाच्या पेट्या असतात की चेहरा बाहेर राहतो आणि झोपवलं जातं आणि अशा पद्धतीने दिलं जातं. आता हल्ली प्लास्टिकच्या निघाल्या की चेन असते त्याला आणि आतमध्ये बसायचं, खुर्ची असते, बाहेर तो स्टीमर असतो, इलेक्ट्रिक वरती टाकलेला असतो, त्याला पाणी टाकलेलं असतं आणि अशा प्रकारचं स्टीमर असतं. पण हे प्रायव्हेट म्हणजे सिंग्युल एक एक जण करतं त्याच्यासाठी असतं. पण नॉर्मली नॅचरोपॅथीच्या निसर्गोपचार केंद्रामध्ये असे पेट्या असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बसवलं जातं आणि तिथे स्टीम सोडली जाते. जे अगदी मॉडर्न निसर्गोपचार केंद्र आहेत, तर त्याच्यामध्ये आपण जे एरवी आपण टीव्ही मध्ये वगैरे किंवा आपण जिम मध्ये बघतो तशा प्रकारचे स्टीम बाथ असतात, की एका याच्यामध्ये 4-5 जण लाकडी बेंचेस असतात, तिथे बसवलं जातं. अशा प्रकारे म्हणजे डोक्यावरती आणि थंड पाण्याचा रुमाल ठेवला जातो आणि मग तुम्ही स्टीम बाथ घ्यायचा असतो. म्हणजे मसाज झाल्यानंतर हे करणं, हे स्नान घेतलं जातं. आता हे इथपर्यंत समजलंय हम्म. कशा पद्धतीने, म्हणजे हे मसाजचे कुठले कुठले प्रकार आहे हे विचारतात, की काय पद्धत, घर्षण आहे, नीडिंग आहे किंवा मिक्स पद्धतीने करायचा असतो, अशा प्रकारचे हे तुम्हाला विचारलं जातं. आता मालिशचे उपयोग कोणते कोणते आहेत, तर हातापायाला लकवा म्हणजे आपण पॅरालिसिस म्हणतो किंवा लचक भरणं, मुकामार, हाड सरकणं इत्यादी, किंवा निद्रानाश असेल तर, जुनाट सर्दी किंवा खोकला असेल तर, सायनस कंबरदुखी असेल तर, सांधेदुखी असेल तर, केसांच्या व्याधी असतील तर, किंवा म्हणजे नपुसकता असेल तर, शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी, थंड पडलंय शरीर, आपल्या इमोशन्स भावभावना आटोक्यात आणून आपला म्हणजे मनाचा क्षोभ झालेला असेल तर तो कमी करायचा, तो दूर करायचा असेल तर, म्हणजे अनेक याच्यासाठी मालिशचा उपयोग केला जातो. आता कोणत्या स्थितीमध्ये मालिश करायचं नाही, तर ताप आला असताना मालिश करू नये. गर्भवती महिलेला पोटावरती मालिश वर्ज्य आहे. जुलाब किंवा पोटातील किंवा आतड्यातील अल्सर किंवा व्रण आलेले असतील, अपेंडिक्सची सूज असेल तर करू नये. पोटामध्ये गाठ झाली असेल तर पोटाला मालिश करू नये. कुष्ठरोग किंवा त्वचारोग असलेले रुग्ण असतील तर त्यांना मालिश करायची नाहीये. हृदयरोगी किंवा अत्यंत दुर्बल किंवा क्षयरोगी असेल तर त्यांना मालिश करायची नाहीये. आता याच्यामध्ये एक मिनिट. मॅडम, कुष्ठरोगावरती कुष्ठ म्हणजे शरीर पांढरं पडणं असंच ना? नाही, ते पांढरं पडणं ते वेगळं, फोड आपण म्हणतो ते. फोड. फोड म्हणतो ते पांढरं पडणं.
आणि हे कुष्ठरोग कुष्ठ आपले म्हणजे ते हात पाय झिजून जळले जातात, जळतात ते. हा महारोग म्हणतात ना आपल्याकडे त्याला, महारोग. हा महारोग बरोबर याला म्हटलं. हो हो, महारोग म्हटलं जातं. म्हणजे बाबा आमटेंच्या त्या आनंदवन मध्ये जे आहेत ना ते सगळे कुष्ठरोगी आहेत. तर अशा वेळेला तुम्ही नाही करायचे. सर थांबू का, शिकवलं तर चालेल? नाही, शिकवू शकता पुढचे सर जॉईन होईपर्यंत. केलं त्यांनी. मग मला ओके. नाही, मालिश किंवा संपलं असेल तर थांब. एक 2 मिनिटं फक्त घेते. मालिशचे स्थानिक परिणाम म्हणजे तर रक्त व रस यांचे अभिसरण वाढतं. हं? रस म्हणजे काय? रस म्हणजे काय? आपल्या शरीरात जे रस तयार होतात ते. वेगवेगळे शरीरामध्ये म्हणजे जे पाचक रस म्हणा किंवा इतर रस, आणि शिवाय हॉर्मोन्स वगैरे असतात ते पण. हे जे रस, रक्त आणि रस यांचं ब्लड संप्रेरक आहे वगैरे. हा. अभिसरण म्हणजे शरीरात फिरणं जे आहे ना, तर ते. आता बघा मालिश केली जाते. आता हे नुसतं वाचून दाखव. मालिश केली जाते तर त्यावेळेला पूर्ण शरीराला आपण मालिश करतो, हो की नाही? तर मग ते पूर्ण शरीराला मालिश केल्यामुळे पूर्ण शरीरामध्ये त्याचं वहन चांगल्या प्रकारे होतं. रक्ताभिसरण चांगलं होतं. हो. आता आपण काय म्हणले बघा, इमोशन्स, आपल्या भावभावनांमुळे शरीरामध्ये ताठरपणा येतो, बरोबर? मग आपण मालिश करतो त्यावेळेला जे लॅक्टिक ऍसिड जे तयार झालेलं असतं ते ते काय होतं, आपण मालिश करतो तो कडकपणा निघून जातो आणि तो तो वहन होऊन तो शरीरातून इतर ठिकाणी तो शरीरातून निघून जाण्याचं काम होतं. नाहीतर मग तो काय होतो, आपल्या मसल्स मध्ये किंवा आपली हाडांचे जॉईंट्स असतात तर तिथे तो साठतो आणि मग आपल्या सांध्यांमध्ये स्टिफनेस येतो. योगामध्ये बघा ह्या क्रिया केल्या जातात. सूक्ष्म व्यायाम, तुम्ही योगाचा अभ्यास करता ना, सूक्ष्म व्यायाम तुम्हाला माहिती आहेत ना? म्हणजे प्रत्येक सांध्यांच्या ठिकाणी तुम्ही आपण हालचाल करतो. मग हे का करतो? तर हे केल्यामुळे काय होतं की आपल्या भावभावनांमुळे किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे किंवा आपल्या झोपण्याच्या वेगवेगळ्या म्हणजे अयोग्य वेळांमुळे जे शरीरामध्ये टॉक्झिन्स तयार होतात, नॉर्मली ते तुमचे स्नायूंमध्ये किंवा आपल्या हाडांच्या भोवती ते साठून राहतात आणि ते मोकळे झाले, आपले स्नायूबंध मोकळे झाले की आपल्याला बरं वाटतं. मग ते वहन करण्याचं काम केलं जातं मालिशमुळे. मग नव्या पेशींची जडणघडण आणि जीर्ण पेशींचा नाश या दोन्ही क्रिया सुधारतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशींचा जीवनकाल हा ठरलेला आहे. तर नवीन पेशी निर्माण होतं आणि ज्या पेशी मृत झालेल्या आहेत, जीर्ण झालेल्या आहेत, त्या वाहून नेऊन त्यांचा नाश करण्याचा या दोन्ही क्रिया सुधारतात. स्नायू बंधनं म्हणजे आपल्या मसल्सना बांधून ठेवणारे जे गोष्टी आहेत त्या, अस्थी आणि सांधे यांची आवरणं यांचे संघटन सुधारते. आपण गुडघ्याला मालिश करतो, तर गुडघ्याला मालिश केल्यावरती काय, गुडघे म्हणजे दोन हाडं जोडलेली आहेत, दोन काठ्या जर जोडलेल्या ठेवल्या नुसत्या तर त्या राहतील का? दोन काठ्यांसारखी हाडं आहेत आपली, बरोबर? मांडीचं एक फिमर बोन असतं आणि खाली दोन हाडं आहेत परत. ती नुसती अशी ठेवली तर राहतील का? नाही. त्याच्या भोवती त्याला स्नायूंना बांधून ठेवून दोरीनी आपण बांधलं तर त्या काठ्या राहतात, बरोबर आहे ना? मग अस्थिबंध तशीच असते. मग तशीच ती बांधलेली राहतात ते हाडं. मग त्याच्या भोवती परत आणखीन आपण मग काय करतो, दोरीनी बांधलं तर चला आपण काय पोतं घेतलं एखादं आणि ते फडकं घेतो, ते बांधतो आणि दोरीनी बांधतो, तेव्हा त्या काठ्या व्यवस्थित राहतात. तशीच आपली हाडं जोडलेली आहेत ना, म्हणजे हाडांच्या भोवती ते आहे. तर मग तिथे तुम्ही व्यवस्थित जर मालिश केली तर ते आपले आयुष्यभर चांगले राहतात. सुजलेल्या भागातील पाणी व इतर विषद्रव्ये अभिसरणाच्या मार्फत शोषली जातात. शरीराच्या तापमान तसेच पेशीतील श्वसनामध्ये वृद्धी होते, कारण तुम्ही मालिश करता. आपण जसं नाकाने श्वसन घेतो तसं प्रत्येक पेशीचं श्वसन चालू असतं. प्रत्येक पेशी स्तरावरती श्वसन असतं दोन, तर ते श्वसन सुद्धा चांगल्या प्रकारे, म्हणजे श्वसन म्हणजे काय, गॅसचं आतमध्ये येणं, ऑक्सिजनचं आत येणं, कार्बन डायऑक्साईडचं बाहेर जाणं, अशा प्रकारे जे श्वसन चालू असतं ते चांगल्या प्रकारे होतं. रक्तप्रवाह, रक्तदाब यांवरती नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जा केंद्रांवर परिणाम होऊन त्याद्वारे यकृत, प्लीहा, जठर, आतडी, मूत्रपिंड व शरीरातील सर्व ग्रंथी अशा महत्वपूर्ण अवयवांचे कार्य सुधारते. आपण काय म्हणतो, तुमचं पोटाचं आरोग्य चांगलं राहिलं तर तुमचं पूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राहतं, बरोबर आहे की नाही? हे तर माहितीये की नाही?
म्हणजे पहिले हम्म. तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात तर आयुर्वेदिक डॉक्टर काय म्हणतात की तुम्हाला संडासला साफ झाली का, जीभ बघतात आधी, जीभ दाखवा आणि मग संडासला साफ झाली का विचारतात. आता आपण वेगळ्या आजाराने गेलेलो असतो आणि ते काय विचारतात असा आपल्याला प्रश्न पडतो, अरे मी कशासाठी आलोय आणि ते काय विचारतात. पण ते आधी काय बघतात, तुमचं पोटाचं तंत्र ठीक आहे की नाही, पचन ठीक आहे की नाही. आणि मग इथे जर पचन चांगलं असेल तर शरीरातले इतरही संस्था चांगल्या राहतात. बरोबर. मग आता इथे जर तुमचं पचन चांगलं राहायचंय, तुम्ही पोटाला मालिश केलं तर तुम्हाला तुमचं पचन बिचन सगळं चांगलं राहणार आहे. हो की नाही. आणि मग इतर सगळं अवयवांचं आरोग्यही चांगल्या प्रकारे राहणार आहे. आता आपण हे जे पुढचं जे आहे विविध संस्थांवर होणारे परिणाम ते आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया, कारण ते मोठं आहे. थांबूया आपण.